पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कारखान्यावर सभासदाची निष्ठा आहेच, पण चेअरमन संचालकांची कारखान्यावर निष्ठा आहे का? निवडणूक प्रचारात गाड्यांचा ताफा घेऊन चेअरमन संचालक बगलबच्चे पुढारी आणि लाभार्थी घेऊन दौरा करत आहेत। यात शेतकरी सभासद कुठेही नसतो, आपल्या लोकांना गोळा करून फोटो काढायचे आणि पत्रकारांना द्यायचे आणि छापायचे काम सुद्धा सध्या सुरू आहे आणि कारखाना किती चांगला चालवला याचा एकांगी आभास निर्माण केला जात आहे। काही महिन्यांपूर्वी दत्त कारखान्यात एक प्रमुख अधिकारी चोरी करताना रंगेहात कामगारांना सापडला। चेअरमन MD यांच्या निदर्शनास चोरी आणून दिली। तो अधिकारी चेअरमन यांचा पाहुणा होता। त्या पाहुण्याचा पूर्व इतिहास याच प्रकारचा असताना त्याला घेतले लागल्यापासून त्याने गुण दाखवायला सुरुवात केली। भाकरीसाठी प्रामाणिकपणे नोकरी करणारे आणि कारखाना टिकला पाहिजे असं वाटणाऱ्या कामगारांना हे चुकीचं चाललेलं सहन होत नव्हतं। हे अधिकारी पगाराला इथे आणि इतर कारखान्यात दुरुस्तीची कामे घ्यायचे। दुसऱ्या कारखान्यात दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य दत्तच्या स्टोअरमधून न्यायचे। असा प्रकार कित्येक महिने सुरू होता। या प्रकाराची उघड चर्चा होत होती। वरिष्ठांपर्यंत हा सर्व प्रकार गेला होता, पण सगळ्यांनी डोळे असून पण पाहिलं नाही असं सुरू होतं, कारण हा अधिकारी चेअरमन चा पाहुणा। या अधिकाऱ्याचे अतीच सुरू व्हायला लागले। हे असंच सुरू राहिल्यास कारखाना मोडून पडेल या भीतीने कामगारांनी याची 5 लाखाला एक बोरिंग असलेली चोरी पकडून दिली। या अधिकाऱ्याचे अतीच सुरू व्हायला लागले। हे असंच सुरू राहिल्यास कारखाना मोडून पडेल या भीतीने कामगारांनी याची 5 लाखाला एक बेरिंग असलेली चोरी पकडून दिली। असे अनेक बेरिंग यापूर्वी गायब केले होते। यावेळी 2 घेऊन जाताना पकडले गेले। पार्ट कारखान्यात आलेले रेकॉर्ड केलं जायचं। इन्व्हर्ट करायचे माल गाडीतून उतरायचा नाही, आहे तशी गाडी बाहेर काढली जायची। ही चोरी उघडकीस आल्यानंतर चेअरमन यांनी खरं तर त्या अधिकाऱ्याच्या विरोधात पोलिसात फिर्याद द्यायला पाहिजे होती व यापूर्वी त्याने काय काय चोरलं आहे याचा पोलिसांनी तपास करायला हवा, म्हणून त्याला त्याच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं, पण काहीच झालं नाही। प्रकरण दाबलं गेलं म्हणून आमच्यापर्यंत चोरी झाल्याचे सांगण्यात आले। आम्ही चेअरमन MDंना लेखी पत्र देऊन पोलिसात फिर्याद द्या, कारण पोलीस तपासात सर्व बाजू पुढे येतील। अन्य कोणी यात सामील आहे काय हे समजेल, पण चेअरमन MD काहीच बोलेनात। नाईलाजाने आम्ही आंदोलनाचा इशारा दिला तरी हे घण्या म्हणेनात। आम्ही आंदोलन केलं त्यावेळी MD यांनी चोरी झाल्याचे कबूल केले। चेअरमन म्हणाले मुद्देमाल घेताना त्यांना काढून टाकले आहे, त्यामुळे पोलिसात जायचे कारण नाही। चेअरमन साहेब, सभासदांची कामगारांची कारखान्यावर निष्ठा आहे, पण आपली कारखान्यावर निष्ठा किती आहे बघा। निष्ठा असती तर त्याच वेळी आपण पोलिसात हे चोरीचं प्रकरण दिलं असतं। का दिले नाही तर पोलीस तपासात याचे धागेदोरे MD व आपल्यापर्यंत पोहोचायला नको म्हणून, पण अजून आपले पै पाहुणे यात अडकायला नको म्हणून आपण आपली निष्ठा कारखान्याऐवजी पै पाहुण्यांवर जास्त दाखवली। या चोरीनंतर चोरीची मालिका सुरू होती, त्या पण पोलिसात दिल्या नाहीत। कारखान्यावर अजिबात निष्ठा नसणाऱ्या लोकांच्या ताब्यात पुन्हा कारखाना द्यायचा का याचा शेतकरी सभासदांनी विचार करून यावेळी मतदान करावे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।